हाय हॅलो वेलकम टू माय चॅनल। काय मग झाली का तुमची दिवाळीची तयारी? फराळ वगैरे बनवून झालं? चला मी सुरुवात तर केली आहे। प्रत्येक वर्षी दिवाळीमध्ये माझ्यासोबत काय होतं, सर्वजण मस्त असे दिवे घेऊन मस्त असे फोटो वगैरे काढत असतात। त्यावेळेस मी फराळ बनवत असते, म्हणजे करंजी बनव किंवा गावी जा असं काहीतरी सुरू असतं माझं त्या दिवशी। तर मस्त असे फोटो सेशन वगैरे काही करायला भेटत नाही। सेलिब्रेशन म्हणजे फक्त फराळातच दिवस निघून जातात माझे। त्यामुळे मी ह्यावेळेस ठरवलं आहे की प्रॉपर प्लॅनिंग करायचं आणि फराळ जे काय आहे ते अगोदरच बनवून घ्यायचं। जसं की आज मी बनवल्या तिळाच्या करंज्या, आणि तिळाच्या करंज्या वेगवेगळ्या प्रकारच्या बनवू शकतो आपण। जसं की कोण सारणाच्या बनवतं, कोण तीळ शेंगदाणे वगैरे मिक्स करून बनवतं किंवा तिळगुळाचे वगैरे बनवतात। त्याप्रमाणे मी तिळाच्या करंज्या बनवल्यात, आणि आमच्याकडे कसं तिळाच्या करंज्या जास्त आवडतात, त्याच्यामुळे मी त्याच बनवल्या आणि पटकन होतात, इजी आहेत। खूप सिंपल रेसिपी आहे। जसं की तीळ अगोदर भाजून घ्यायचे, शेंगदाणे घ्यायचे, आणि तीळ आणि शेंगदाण्याचं प्रमाण हे आपल्या चॉईसनुसार सिलेक्ट करायचं। म्हणजे सपोज तुम्हाला जर तिळाचे जास्त प्रमाण आवडत असेल तर तीळ 2 पटीने आणि शेंगदाणे 1 पटीने, आणि जर सपोज तुम्हाला तीळ आणि गूळ सेम प्रमाणात घ्यायचे असेल तर तुम्ही सेम प्रमाणात घेऊ शकता। ते दोन्ही भाजून घ्यायचे, आणि भाजून झाल्यानंतर गूळ वगैरे घ्यायचा। गूळ सेम प्रमाणात घेऊ शकता तुम्ही, गोड आपल्या चॉईसनुसार सिलेक्ट करायचं, कमी जास्त होऊ शकतं ते। आणि वेलची वगैरे घेतली आहे मी, वेलचीची पूड काढून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये मिक्स करून दिलं आहे। हे तिन्ही मिश्रण एकत्र करून मी तिळाचं सारण बनवून घेतलं। आणि जसं की आपल्याला मैदा आणि थोडंसं रवा मिक्स करून आपण त्याचं कणिक बनवून घेतो, कडक तेलाचं मोहन घालून। हे तर नॉर्मल आहे, बऱ्यापैकी सगळ्यांना माहीतच असतं। आणि त्याप्रमाणे मी बनवून भिजवून ठेवलं होतं पिठाचा गोळा, 3 ते 4 तास ठेवला होता। आणि त्याच्यानंतर मी लाटायला घेतला, तूप थोडंसं लावून। ते इतका छान प्रॉपर असा गोळा बनला होता, एकदम असा मऊसूद बनला होता। त्याच्यामुळे कसं लाट्या वगैरे एकदम प्रॉपर झाल्या, आणि करंजी प्रॉपर करायला हेल्प झाली, म्हणजे एकही फुटली नाही। कधी कधी आपल्यासोबत असं होतं ना की आपल्याला ती गोष्ट प्रॉपर येत असते, पण आपण केल्यानंतर कधी तर ती बिघडते किंवा काहीतरी प्रॉब्लेम होतो। तर असं जर नाही झालं, किंवा आपण जे ठरवतो त्याप्रमाणे जर गोष्टी झाल्या, तर आपल्याला आनंद होतो, वेळ वाचतो, आणि बऱ्याच गोष्टीच म्हणजे टाईम आपल्याला मिळून जातो। म्हणजे सपोज जर करंजी केली आणि तेला सोडलीच ती फुटली, तर मग तेलही खराब, सर्व करंज्या काळपट होणार वगैरे, असे बरेच इश्यू असतात। तर ते नाही झालं तर आपण जे बनवतोय त्याच्यात एकदम आपला जो आनंद आहे तो दुप्पटच होऊन जातो। आणि या गोष्टीसोबत बऱ्याच लेडीज रिलेट करतील। मला जे काही म्हणायचं आहे त्याच्यासोबत तुम्ही बऱ्याच जणी रिलेट करू शकता। माझी इथे फराळाची तयारी सुरूच होती, पण दिवाळी सुरू व्हायच्या अगोदरच मला 2 वीक पूर्वीच घरून कॉल येत होते। म्हणजे माझ्या आई वडिलांचे, भावाचे कॉल येत होते की तू कधी येणार? एकदा आईचा आला, तुम्ही केव्हा येणार आहे? नंतर ना वडिलांचा आला, तुम्ही कधी निघणार आहे? आणि 2-3 दिवसांनी परत भावाचा आला की तुम्ही कधी येणार आहे? श्रीषा केव्हा येणार आहे गावाला? हे घरून सतत सुरूच असतं, कधी येणार आहे? मी म्हटलं आता लक्ष्मीपूजन वगैरे करून येते। आईला म्हटलं होतं, तर आई वडील कसे समजून जातात, लक्ष्मीपूजन केल्याशिवाय तर काही येणार नाही, ठीक आहे। भाऊ माझा कधी येणार आहे? मी म्हटलं येते लक्ष्मीपूजन वगैरे झाल्यानंतर। मग त्याचं लगेच म्हणणं, अरे मग लक्ष्मीपूजन झाल्यावर 2च दिवस राहते दिवाळी, मग तू किती दिवस राहणार? म्हटलं आहे त्याच्यानंतर राहते 4-5 दिवस, तू नको टेन्शन घेऊ। मग तो म्हणला ठीक आहे, कारण घरच्यांना कसं आता श्रीषा वगैरे आहे तर त्यांची खूप ओढ लागते, आणि मी जोपर्यंत घरी जात नाही तोपर्यंत त्यांना असं वाटत नाही की त्यांनी दिवाळी केली किंवा दिवाळी सेलिब्रेट केली। त्यांना फक्त मी घरात इकडे तिकडे फिरलेली, आईला फक्त माझ्या हातचा चहा, आणि तिनं मग ती फराळाला उत्साहाने सुरुवात केलेली। तिचा जो फराळ आहे तो खूप उत्साहात तयार होतो, आणि तिच्याकडून नेहमी फराळ करायला लेट होतो, कारण शेतकरी लाईफ असेल तर तुम्हाला लक्षात येईल, तिचं लक्ष्मीपूजन किंवा लक्ष्मीच्या पूजनाच्या अगोदर तिची फराळाची तयारी असते करायची। मी म्हटलं तिला, आई लवकर करून ठेवू, यावेळेस मी काही हेल्प नाही करणार। तरी पण आपण म्हणतो हेल्प नाही करणार, पण तिचं फक्त म्हणणं असतं तू काही नको करू, तू फक्त ये, मी करते ना सर्व। म्हणजे आपण सासरी किंवा आपल्या घरी किती कामं करू, किती फराळ करू, पण आईच्या घरी गेले की कंटाळा हा येतोच। म्हणजे आपण थोडंसं कंटाळा करतो आणि वरचीच कामं करायला बघतो। दिवाळी हा सण फक्त दिवे, फराळ किंवा कपडे नाहीत, म्हणजे तो सण असा आहे की तो सगळ्यांना एकत्र आणतो, एकत्र बांधतो। आणि संपूर्ण वर्षभर प्रत्येकाचं कसं आपापल्या कामात इतके व्यस्त असतात, सर्वजण आपल्या सोयीनुसार काम करत असतात, कोणी शहरात कोणी गावात। पण दिवाळी आली की सर्वांचं एकच, गावाला केव्हा जाणार किंवा आपण गावाला केव्हा जातो, ही एकच ओढ सर्वांच्या मनामध्ये असते। आणि घरी कधी जायचं, आणि आपल्या लोकांमध्ये कधी राहायचं, आणि एकत्र कधी खायचं, ते फोटो शूटिंग करायचं, मग ते फटाके फोडायचे, खूप साऱ्या गोष्टी की दिवाळीमुळे साध्य होतात। आणि त्याच्यासाठी प्रॉपर सर्वजण वेळ काढतात आणि एकत्र येऊन तो सेलिब्रेट करतात। आणि तुम्ही पाहू शकता, ज्यांची मुलं बाहेर शिकण्यासाठी आहेत किंवा एखाद्या वर्षी ते दिवाळीला घरी नाही आले, तर घरच्यांना असं वाटतं की अरे आपण दिवाळी सेलिब्रेटच नाही केली, किंवा
आपण जर त्यांना विचारलं झाली का तुमची दिवाळी, तर ते म्हणतात काय नाही झाली दिवाळी का, तर आमच्या घरी आमचा मुलगा नाही आला, मुलगी नाही आली. तर अशा गोष्टी असतात. त्याच्यामुळे दिवाळी मला वाटते सर्वांना एकत्र आणणारा, एकत्र बांधून ठेवणारा सण आहे. सो चला, ज्यांनी कोणी फराळाला सुरुवात केली नसेल त्यांनी पटकन करून घ्या, प्रॉपर प्लॅनिंग करा, म्हणजे तुम्हीही मस्त असं दिवाळी सेलिब्रेट कराल. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि ही दिवाळी तुम्हाला सुख समृद्धी आणि शांतीची जावो ही शुभेच्छा. आणि आपण असेच नवीन ब्लॉगमध्ये भेटत राहू. तोपर्यंत बाय.